वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करायला आलो आहे. ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व 42 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसची संख्यासुद्धा आता 25 एवढी झाली. यावर्षी काही कॉलेजेस येऊ घातलेले आहेत, परंतु एक टिपिकल कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे की ज्या कॉलेजमध्ये MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक अंडर हे कॉलेज आहे. म्हणजे एक्झाम्पल ते डीम्ड कॉलेज नाही आहे, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधलं फीजमधलं बेनिफिट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे याचा कट ऑफ मात्र खूप कमी असतो आणि या ठिकाणची फीज आपल्याला पूर्ण भरावी लागते. या संदर्भातलं एक जे कॉलेज आहे त्या संदर्भातल्या कॉलेजचे नाव वेदांता मेडिकल कॉलेज पालघर. वास्तविक हे कॉलेज पालघर या ठिकाणी धुंदलवाडी नावाच्या गावाच्या डहाणूपासून 12 किलोमीटर अंतरावरती हे कॉलेज उपस्थित आहे. या कॉलेजला मान्यता हे MUHSची आहे, NMCची मान्यता सुद्धा आहे, परंतु याचं रजिस्ट्रेशन हे सामाजिक संस्थेमधून नसून हे एक प्रायव्हेट लिमिटेड कमर्शियल कंपनी या माध्यमातून झालेलं असल्यामुळे या कॉलेजमध्ये मिळणाऱ्या फीजच्या संदर्भात आज आपण डिटेल गोष्टी करणार आहे. वास्तविक पाहता प्रवेश घेण्याच्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण लक्षात घ्यायची आहे. जे विद्यार्थी वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर डहाणू या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सर्व कॅटेगरीसाठी ओपन, EWS, OBC, SC, ST त्याचबरोबर सर्व प्रकारच्या कॅटेगरींसाठी पूर्ण फीज भरावी लागणार आहे. हे टिपिकल कॉलेज संपूर्ण भारत देशामधलं आहे की याचा आपण विचार करायचा आहे. त्यामुळे याचं मेरिटवरती पण आपण डिस्कशन करणार आहोत. आता बरेच वेळा तुम्हाला या विद्यार्थ्यांमध्ये आरक्षण मात्र लागू आहे. SCच्या मेरिटनुसार तुम्हाला तिथे सीट मिळू शकणार आहे की जे मेरिट असेल त्यानुसार, परंतु या ठिकाणी मात्र फीज पूर्ण भरावी लागत आहे. एकंदरीत कुठल्याही विद्यार्थ्याला फीमध्ये स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या. या कॉलेजच्या मागील वर्षाची जी फीज होती ती 15,57,000 एवढी होती. वास्तविक ही 15,57,000 एवढी फीज आपल्याला दरवर्षी सर्व SC किंवा ST किंवा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भरावी लागत आहे. त्यामुळं काय होतं की या ठिकाणचं जे मेरिट आहे ते खूप कमी मेरिट जात आहे. यावर्षीची फीज जी आहे दरवर्षी फी रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे त्याला आपण फ्रा म्हणतो किंवा शिक्षण शुल्क समितीकडे सर्व संस्था आपल्या फीजच्या संदर्भात अपडेट करण्यासाठी किंवा अपग्रेड करण्यासाठी अर्ज करत असतात. त्याच पद्धतीनं विम्स किंवा वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससाठी हे जे यांनी सुद्धा अर्ज केला होता. त्यामुळे या ठिकाणची फी जी 2024 मध्ये 17 लाख एवढी होती, एवढी फीज आपल्याला पर इयर भरावी लागणार आहे. याच्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, परंतु सध्या गेल्या वर्षी मात्र 15,57,000 एवढी फीज होती आणि ज्यांचं ॲडमिशन 2025 मध्ये झाले त्यांना हीच फी कंटिन्यू पुढे 4.5 वर्ष भरावी लागणार आहे. यावर्षी मात्र जर अपडेट होऊन 17 लाख फीज झाली तर तेवढी फीज तुम्हाला भरावी लागणार आहे. या ठिकाणी हॉस्टेल आणि मेसचा खर्च हा वेगळा आहे. त्या ठिकाणी AC हॉस्टेल, 2 ऑक्युपन्सी, 2 ऑक्युपन्सी, 3 ऑक्युपन्सी अशा प्रकारची हॉस्टेलची सुविधा सुद्धा इकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या वर्षीच्या सर्व माहिती अजून यावर्षी काही उपलब्ध झालेली नाही आहे. जी उपलब्ध होईल त्यानुसार मी तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्या विद्यार्थ्यांना वार्षिक जी काही 15 लाख असेल किंबहुना 17 लाख रुपये असेल ही फीज भरण्यास एवढी आणि हॉस्टेल फीज व्यतिरिक्त हॉस्टेल आणि मेसची सुद्धा 1.5 ते 2 लाख रुपये एवढे भरण्याची कॅपॅसिटी आहे अशा विद्यार्थ्यांनीच याचा चॉईस करायचा आहे. नुकताच आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे मुलींना मोफत शिक्षणाचा या कॉलेजमध्ये फीमध्ये लाभ होणार नाही हे पण लक्षात ठेवा. मी पाठीमागे सांगितलेलं की 2021 मध्ये या सरकारने आपल्याला मुलींचं मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला या निर्णयासाठी ही फी माफी तुम्हाला होणार नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इकडे कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं का, म्हणजे तुमचं मेरिटमधलं बेनिफिट SC कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे, पण फीज भरताना मात्र पूर्ण फीज भरावी लागेल. फीजे कॅटेगरीसाठी मेरिट कमी असणार आहे का 100% असणार आहे. आता हे सर्व बघायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये ह्याच्यामध्ये किती मार्क्सला हे कॉलेज मिळू शकणार आहे या संदर्भात मध्ये बऱ्याच वेळा आपण चर्चा करायला गेलं तर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये बऱ्याच वेळा गेल्या वर्षीचा कट ऑफ मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे, आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा
सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर वेदांतामधला आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे, पण तरीसुद्धा विम्समधला जो कट ऑफ आहे तो गेल्या वर्षी किती होता, लास्ट कट ऑफ सांगणार आहे मी तुम्हाला. एक तर ओपन कॅटेगरीसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये 450 ओपन कॅटेगरीला मिळालेलं आहे. म्हणजे अगदी ओपनसाठी या ठिकाणी 450 मार्क होते, बरोबर. हा आता तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे. त्यामध्ये EWSचं आरक्षण नसतं, ते बाय डिफॉल्ट त्यांना सुद्धा तेवढंच लागणार आहे. त्याचबरोबर SC BC साठी 430, SC BC साठी 430 एवढा कट ऑफ होता. म्हणजे हा तिसऱ्या राऊंडचा आहे. त्यानंतर OBC साठी 440, OBC 440 आहे कट ऑफ. त्यानंतर व्हीजे कॅन्डिडेटसाठी 434 एवढा कट ऑफ आहे. 434 मार्काला व्हीजे कॅन्डिडेटला आहे. त्यानंतर पुढचा जो तो NTB साठी या ठिकाणी 434 आहे. 434 NTB साठी, NTB कॅटेगरीसाठी. NTC कॅटेगरीसाठी आपण इकडे 441, NTD साठी 441 आहे. SC कॅटेगरीसाठी 403 आहे. SCचं लक्षात ठेवा, 400 SC कॅटेगरी 403 मार्काला सुद्धा या ठिकाणी नंबर लागलेला आहे. मात्र पूर्ण फीस भरावं लागणार आहे. ST कॅटेगरीसाठी 300 मार्क असतील, STला फक्त 300 मार्क असतील तरी सुद्धा विम्स कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर 100% लागणार आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना या संदर्भामधले जर डिटेल माहिती सांगण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे, चॉईस फिलिंग करत असताना ह्या कॉलेजचा विचार करा. कदाचित हे कॉलेज जर तुम्ही टाकलं आणि नंबर लागला, पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते, परंतु सेकंड राऊंडमधून जर तुम्हाला कॉलेज टाकलं आणि जर समजा ते तुम्हाला मिळालं आणि तुम्ही घेतलं नाही, तर त्या रूलनुसार, CET सेलच्या रूलनुसार तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये टाकायचं असताना तुम्ही कट ऑफचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही ते कॉलेज टाकू शकता. वास्तविक डीम्ड कॉलेजमध्ये जाण्यापेक्षा ही फीससुद्धा तशी कमीच आहे पाहायला गेलं तर. त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की जस्ट 200-300 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्ट्रे वेकन्सी राऊंड 1-2 किंवा स्पॉट राऊंडमध्ये या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. आपल्याकडे 214 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा स्पॉट राऊंडमध्ये या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे नुसत्या फीजवरती. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना वेदांता कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, पालघर, डहाणू, धुंदलवाडी या ठिकाणच्या डिटेल्स गोष्टीबद्दल मी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आजपर्यंत हे सर्व पाहत असून सुद्धा जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला अवश्य विसरू नका. याचबरोबर आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सुरू आहे. त्याच्या CMGच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता. किंबहुना 94-21-066-225 आणि 95-11-79-13-10 या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर तुम्हाला आमची टीम सर्व डिटेल्स पाठवेल आणि त्यानुसार तुमचा प्रोग्राम सुरू होईल. 2 व्हॉट्सअप नंबर आम्ही तुमच्याकडे घेणार आहे आणि तिथून पुढे वर्षभर सगळा बॅकअप आम्ही 100% आमच्या टीमच्या माध्यमातून फॉर्म भरण्यापासून डॉक्युमेंटेशनपासून ते कॉलेजवरती पोहोचेपर्यंत प्रत्येक रूल्सचा लेखाजोखा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, PDF च्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 100% ह्या सगळ्या देण्याचा प्रयत्न करतोय. आणि या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त काउन्सिलिंग विद्यार्थी असणारा हा आमचा चॅनल आहे. त्याचबरोबर आपला हा करिअर मेकिंग गायडन्सचा मिशन ॲडमिशन 2026 CMG नावानं हा जो आमचा ग्रुप चालू आहे, त्याच्यामध्ये आता जवळपास 400पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तुम्हीही यामध्ये येऊ शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपल्याकडे फोन येतात त्यावेळेस विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जातात, पालकांकडून प्रश्न विचारले जातात की तुमचे ऑफिस कुठं आहे. वास्तविक पाहता फिजिक्सवाला किंबहुना ॲलन, आकाश यासारख्या संस्था आपल्या ऑफिसला काही संबंध आहे, ऑनलाईन सिस्टमवरती सगळ्या गोष्टी होऊ शकत असतात. आपल्याकडे ज्या म्हणजे वास्तविक पाहता वेगवेगळ्या ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत, पण ऑफिसमध्ये जाऊन फक्त त्यावेळेसची माहिती तुम्हाला मिळू शकते. परंतु डेली अपडेट्स आणि ज्या गोष्टी येणार आहेत त्या पुढे त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला काउन्सिलिंगची आवश्यकता असते. त्याला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि तिथून पुढे सर्व बॅकअप आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ऑफिसचा काही संबंध येत नाही. एव्हरीथिंग इज ऑनलाईन मिळेल. फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवर पोहोचेपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला इच्छित साध्य सिद्ध करण्यासाठी आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण हा जो काउन्सिलिंगचा जो मार्गामधला अडथळा दूर होण्यासाठी आपल्या प्रत्येक डोर स्टेपपर्यंत आपल्याला प्रत्येक इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय